नमस्कार, मी पल्लवी तुमचे कृष्णा फॅमिली व्लॉग्समध्ये खूप खूप स्वागत करते। आज आपण या ठिकाणी मस्त अशी भेंडी फ्राय बघणार आहोत। अगदी सुटसुटी आणि मसालेदार चटपटीत भेंडी फ्राय कशी करायची ते बघूयात। खूप सोपी रेसिपी आहे आणि व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका, नक्की शेवटपर्यंत बघत राहा। रेसिपी बनवायला तर सोपी आहेच, पण खायला भन्नाट लागते। या प्रकारे भेंडी नक्की ट्राय करा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तेल छान कडकडीत झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची आहे, जिरे टाकायचे आणि लसूण अद्रकची पेस्ट घालून घ्यायची आहे। लगेचच आपण चॉप केलेला कांदा टाकायचा। असा बारीक चॉप केलेला कांदा नसेल तर मग तुम्ही मिक्सरला सुद्धा फिरवून टाकू शकता, कच्चाच कांदा। आता कांदा पटकन तळावा यासाठी थोडंसं मीठ टाकले, बाकीचं नंतर टाकूयात। कांदा असा सॉफ्ट आणि थोडासा कलर चेंज झाला की आपण यामध्ये आता मसाले टाकणार आहोत। तर मसाले कोणते कोणते टाकायचे आहेत बघा। सर्वात अगोदर टाकले मी धना पावडर। आता धना पावडर नसेल तरीही चालतं, ऑप्शनल आहे। हळद टाकायची आहे थोडीशी, त्यानंतर लाल तिखट टाकायचे आवडीनुसार आणि इथे तुम्हाला आता तुमच्या आवडीचा मसाला वापरायचा। तुमच्याकडे गरम मसाला असेल तर गरम मसाला वापरा किंवा मग तुमच्या आवडीचा इतर कुठलाही मसाला वापरा। मी हा चिकन मसाला वापरते सुहानाचा, 2 चमचे टाकलेले आहेत। याने कुठलीही भाजी खूप छान होते। फक्त लाल भाजीलाच हा मसाला वापरत असते मी, चवीला छान लागतो। आता मसाले छान तेलामध्ये परतून घ्यायचे, अगदी 1 मिनिट हे खालीवर करून घ्यायचंय। त्यानंतर आता ही 1 टोमॅटोची प्युरी घालायची आहे। थोडंसं पाणी टाकायचंय म्हणजे टोमॅटो प्युरी आणि मसाले छान फुलून येतात आणि छान तेल सुटेपर्यंत आता हे आपल्याला परतून घ्यायचंय। तुम्ही जर पाणी टाकलं नाही तर पटकन मग कोरडं होतं टोमॅटो आणि तेल सुटायला वेळ लागतो। त्यामुळे थोडंसं पाणी टाकलं की ग्रेव्ही छान फुलून सुद्धा येते आणि तळायला सुद्धा मदत होते। आता थोड्या वेळानंतर आपण याला मध्ये मध्ये असं हलवत राहायचंय। तेल सुटलं की मग आपण भेंडी टाकणार आहोत। तर हे बघा, असं तेल सुटेपर्यंत कमी गॅस ठेवायचा आणि 10 ते 15 मिनिटं तेल सुटण्याची वाट बघायची आहे। थोडं पाणी टाकल्यामुळं काय होतं, भेंडी ही अगदी कोरडी सुद्धा होत नाही आणि मस्त स्पायसी अशी तयार होते। तुम्हाला वाटत असेल भेंडीच्या भाजीला पाणी असतं का, तर ही भेंडी फ्राय आहे। भेंडी आपल्याला अगोदर छान डाग पडेपर्यंत फ्राय करावी लागते, त्यामुळे पाण्याचा वापर थोडासा केला तर भेंडी चिकट होत नाही, अगदी छान स्पायसी अशी तयार होते। तर ही भेंडी बघा मी अशा प्रकारे कट केली आणि छान तेलामध्ये ती फ्राय केलेली आहे। डाग पडेपर्यंत ही फ्राय करायची आहे। भेंडी फ्राय करायला बराच वेळ लागतो, भरपूर तेल घालायचं आणि भेंडी फ्राय करायची आहे। कमी तेलामध्ये भेंडी पटकन फ्राय होत नाही आणि जास्त तेल वापरलं की छान अशी भेंडी फ्राय डाग पडेपर्यंत फ्राय करून घेतलेली भेंडी आता या ग्रेव्हीला तेल सुटलं की ग्रेव्हीमध्ये टाकायची आहे। आणि आता तुम्हाला वाटलंच थोडंसं पाणी टाकायचं तरच टाका। तुम्हाला जर सुक्की पाहिजे असेल तर सुक्की सुद्धा तुम्ही ही अगदी मोकळी सुद्धा बनवू शकता, पण मला थोडीशी स्पायसी हवी होती म्हणून मी थोडासा पाण्याचा वापर केलाय। कारण जेवता वेळेस थोडासा कसा कोरडा घास लागत नाही म्हणून मला थोडंसं पाण्याचा वापर करावाच लागतो। आता थोड्या वेळ अशी झाकून ठेवायची। मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि मस्त अशी भेंडी तयार झालेली आहे। बघा किती झटपट अशी भेंडी फ्राय तयार होते। बनवायलाही खूप सोपी आहे आणि खायला सुक्या भेंडीपेक्षा ही छान लागते आणि चिकट तर बिलकुल नाहीये। तुम्ही बघू शकता बिलकुल चिकटपणा आलेला नाही। तर चिकटपणा हा आपण भेंडी फ्राय करतो त्यामुळे येत नाही भेंडीला। एरवी जर आपण पाण्याचा वापर केला तर भेंडी खूप चिकट होते, पण ही फ्राय केलेली भेंडी बिलकुल चिकट होत नाही। बघू शकता सुटसुटी तर झालेलीच आहे आणि दिसायला भन्नाट दिसते, खायला सुद्धा भन्नाट लागते। नक्की रेसिपी ट्राय करा आणि चॅनलवरती माझ्या नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। बाय बाय।